नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज तुम्हाला दाखवते बनाना स्वीट पुरी। याचं आपण तुम्हाला मी आता साहित्य दाखवते। ही अर्धी वाटी मैदा आहे, अर्धी वाटी मैदा, 2 पिकलेली केळी आहेत, चांगली पिकलेली घ्यायची केळी। 1 वाटी छोटी वाटी आहे ती पिठी साखर घेतली, 2 चमचे आपण खसखस घ्यायची, 1 चिमूटभर खायचा सोडा घेऊया चिमूटभर, आणि वेलची पावडर आपण 1 चमचा वेलची पावडर घालूया त्याच्यामध्ये। खूप छान लागतात पुऱ्या आणि प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता। आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। आता याची 2 केळी घेतलीत मी बनाना, त्याची सोलून घेऊया आधी। प्रथम अशी छान सोलून घ्यायची, ते आपण आता एका चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा दाबून प्रेस करून घेऊ शकता। आता मी काट्याचा चमचा घेतलाय आणि त्या काट्याच्या चमच्याने मी संपूर्ण आता हे असं प्रेस करून घ्यायचं। जास्त पिकलेले असतील केळी तरी खूप चांगले होतात, ही माझी थोडी मीडियम की पिकलेली आहेत। हे बघा, अशा प्रकारे ही चमच्याने संपूर्ण असं दाबून घ्यायचं, किंवा तुम्ही हाताने सुद्धा ही दाबू शकता। चांगली दाबून घ्यायची केळी ही, छान त्याचं बारीक अशी पेस्ट तयार होते। अशी ही केळी चमच्याने मी चांगली दाबून घ्यायची, छान असं त्याची पेस्ट करायची। चमच्याने नाही तर आपण हाताने दाबली तरी चालतात, हाताने सुद्धा छान अशी दाबून घ्यायची, छान अशी। हे बघा, अशा प्रकारे तरी छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची त्याचं चांगली। त्याला ते पातळ अशी होते ती केळी, दोन्ही केळी घेतली ती, हे बघा कशी झाली पातळ, अशा प्रकारे घेतली। आणि आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य बाकीचं टाकूया। आता मी 1 वाटी याच्यामध्ये पिठी साखर घालते, हे बघा अशी छान पिठी साखर घालायची, आणि त्याच्यामध्ये आपण 1 चिमूटभर आपण खायचा सोडा घालायचा, आणि ही वेलची पावडर टाकले 1 चमचा, आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। आणि हे संपूर्ण आता हे साखर आणि केळं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं, संपूर्ण पाणी त्याला सुटतं ते साखरेला आणि केळ्यांना, म्हणून ते असं सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, ह्याच्यामध्येच आपण पीठ भिजवायचंय। हे बघा, अशा प्रकारे हे छान असं सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं मिक्स करून घ्यायचं, हे बघा छान अशी पेस्ट तयार होते याची, आणि ह्याला पाण्याची गरज अजिबात लागत नाही। असं छान असं मिक्स करून घेतलं, नंतर आपण ह्याच्यामध्ये मी 2 चमचे खसखस घेतले, ते आपण खसखस घालूया। पहिला मी थोडी घातली, नंतर पुन्हा मग घालूया आपण। हे बघा, थोडी नंतर घातली, आणि ही पण संपूर्ण मिक्स करून घेऊया। केळ्याला चांगली लागली पाहिजे खसखस घातल्याने केळी वगैरे काय आपल्याला बाधत नाही, आणि ती चवीला सुद्धा छान लागतात। बघा, अशा प्रकारे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि ही 1 चमचा मी वेलची पावडर टाकली, आपल्याला 1 चमचा वेलची पावडर झाली टाकून की आपण आता मी अर्धी वाटी पीठ घेतलंय मैदा, जेवढं मावेल ना तेवढंच आधी घालत न्यायचं, थोडं घालायचं आणि हे भिजवायचं याच्यामध्ये। आणि जर आपल्याला कमी वाटलं तर पुन्हा एक थोडंसं टाकायचं। आपण चपातीचा पिठाचा गोळा करतो ना त्याच्याप्रमाणेच गोळायचा करायचा, पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, याच्यामध्ये ते पीठ मळून जातं। हे बघा, आता मला आणखीन याच्यामध्ये पीठ लागणार, मी राहिलेलं आहे ते सगळं घातलं याच्यामध्ये। ही पूर्ण मला ही अर्धी वाटी पीठ लागलं, म्हणजे मोठी वाटी आहे ही, ते अर्धा बाउल लागला त्याचं। आणि हे सगळं आता आपण छान असं मिक्स करून त्याचा गोळा तयार करूया। छान गोळा झाला पाहिजे, आणि जर तुम्हाला आणखीन जर पीठ लागलं तर आणखीन सुद्धा तुम्ही घालू शकता। थोडं जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट नाही ठेवायचं, मीडियम करायचंय। हे बघा, अशा प्रकारे छान असं हे मळून झालं, छान त्याचा गोळा तयार करायचा। मला आता थोडं पीठ लागतंय, बघा मी थोडंसं आणखीन टाकलं, थोडं 2-3 चमचे घातलं, आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता छान असं गोळा त्याचा तयार झाला। नंतर ह्याला आपण तेलाचा किंवा तुम्ही तुपाचा हात लावला तरी चालेल।
बघा अशा प्रकारे हे सगळं मळून घ्यायचं. असं झालं पाहिजे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ सुद्धा नाही. आणि थोडंसं मी आता तेल लावते याला, एक 2 चमचे असे छोटे तेल लावूया. तर अशा प्रकारे हे तेल लावायचं छान. तेल लावून याचा गोळा तयार झाला की आपण एक 5 मिनिटं त्याला झाकून ठेवायचंय थोडं मुरण्यासाठी. जास्त नाही लागत वेळ, 5 ते 10 मिनिटासाठी ठेवलं तरी बस पुष्कळ होतं. बघा अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं. आणि त्याचा बघा असा पिठाचा आपल्या पोळीचा गोळा होतो ना तसा झाला. आणि या पुऱ्या खूप छान लागतात. आता ह्याच्यावरती आपण झाकण मारून एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवूया. आणि इकडे मी गॅसवरती तोपर्यंत कढई तेल घालून घेते. ते तेल गरम करून घेऊया. तोपर्यंत आपलं तिकडे पीठ सुद्धा मुरतं. इकडे तेल सुद्धा आपलं गरम होणार. याच्यामध्ये तेल घालते. हे बघा तेल तापते तोपर्यंत आपण ह्याचे गोळे करून घेऊया आणि पुऱ्या लाटायच्या आहेत आपल्याला त्याच्या. हे बघा छान आता मुरलंय पीठ आहे छानपैकी. त्याच्या आपण चपातीच्या गोळ्यापेक्षा कमी गोळा घ्यायचा थोडा आणि त्याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत. बघा असं पिळून घ्यायचं म्हणजे गोळा छान असा मळला जातो. हे बघा अशा प्रकारे छान आधी गोळे करून घेऊया. आणि पुऱ्या थोड्या लाटल्या ना की पटापट आपल्या तळल्या जातात, आपल्याला वेळ लागत नाही. म्हणून हे पहिला गोळे करून घ्यायच्या नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. हे बघा अशा प्रकारे हे गोळे तयार करून घेतले. आता मी हे सगळे गोळे तयार करून घेते. हे बघा हे सगळे मी गोळे तयार करून घेतले आधी. आणि एका प्लेटमध्ये मी थोडा मैदा भुरभुरायचा म्हणजे प्लेटला चिकटणार नाही. आणि पीठ जास्त आपल्याला लावायचं नाही, थोडं लावायचं आहे. हे बघा अशा प्रकारे थोडं वरतून भुरभुरायचं पीठ, जास्त नाही ते पीठ लावायचं. आणि याची आपण आता पुरी लाटूया. पटापट होतात, झटपट होतात. हे बघा छान अशा गोल अशा लाटून घेऊया. आणि आपण त्या प्लेटला मैदा भुरभुरा आहे त्याच्यावरती टाकूया म्हणजे ती चिटकणार नाही. अशा आपण ह्या सगळ्या लाटून घेते मी. पहिला लाटून घ्यायचं तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तिकडे गरम होत आहे, मग ते आपल्याला पटापट तळता येतात. अशा छान अशा लाटून घ्यायच्या. लहान मुलं हे आवडीने खातात. टिफिनला द्यायला सुद्धा मुलांना खूप छान सकाळी स्कूलमध्ये जाताना. आणि 2 दिवस राहू शकतात, त्या काही खराब होत नाहीत. एवढं आपण आता मी 4-5 पुऱ्या लाटून घेतल्या. एवढ्या तुम्हाला मी तळून दाखवते. नंतर राहिलेल्या मी नंतर तर करते. इकडे आता आपलं तेल सुद्धा गरम झालंय. हे बघा आता आपलं तेल सुद्धा गरम झालंय. मीडियम गॅसवर करायचं. आधी टाकल्यानंतर झारं लावायचं नाही, थोडं वरती फुलून आली की मग झारं लावायचं. हे बघा अशा प्रकारे. आणि हे छान फुलतात सुद्धा. आणि त्याच्यामध्ये कसं खसखस टाकले ना त्या चवीला खूप छान लागतात. खसखस टाकल्याने काय चवीला खूप छान लागतात. हे बघा अशा फुलल्या जातात त्या. मीडियम गॅसवरती आपण ह्या छान अशा तळून लालसर होईपर्यंत तळायच्या. म्हणजे आपण कुठे प्रवासात सुद्धा गेलो तरी ह्या पुऱ्या 1 दिवस सुद्धा राहू शकतात. त्या खराब लवकर होत नाही, खूप छान लागतात त्या. आणि झटपट होणारी आहे रेसिपी. साहित्य सुद्धा थोडं आहे. बघा अशा प्रकारे ह्या बघा लालसर अशा तळून झाल्यात. आता मी आणखीन तुम्हाला थोड्या तळून दाखवते. अशा टाकायच्या. पहिला झारं लावायचं नाही, वरती आल्यावरती मग झारं लावायचं. बघा आपला आपोआप वरती येतात त्या. आता आपण त्यांना जरा हलवून असं फुलवून द्यायच्या. आणि या छान फुलल्या जातात. गॅस मिडियम करायचा कारण तेल जास्त तापवून नाही घ्यायचं. आणि ह्या लहान मुलांसाठी खूप आवडीचा खाऊ आहे. त्यांना असं बाहेरचं खाण्यापेक्षा ह्या पुऱ्या करून पिकनिकला वगैरे गेली तर टिफिनमध्ये देऊ शकता तुम्ही.
आणि ती मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि कसं खराब पण नाही होत आणि ह्याला तेल सुद्धा जास्त तेलकट सुद्धा होत नाहीत. तुम्हाला मी दाखवते ना, तर तुम्हाला बघा तेल अजिबात राहत नाही याला. आणि हे तेलकट मुलं आवडीने खातात, गोड असतात ना, मग ते आवडीने खातात. अशा आता ह्या सगळ्या तळून घेतल्या मी. हे बघा कशा फुलल्या, त्या छान फुटतात त्या. आता ह्या तळून झाल्या. हे बघा अशा प्रकारे ह्या सगळ्या तळून झाल्या. हे बघा, हे मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा आतमध्ये सुद्धा खूप छान आणि मऊ सुद्धा झालेत. आणि ह्या तुम्ही पुऱ्या एकदा नक्की करून बघा, कारण साहित्य पण थोडं आहे आपल्याकडे. केळी तर असतातच, आपण आणतोच केळी. आणि मैदा सुद्धा. तुम्हाला गव्हाच्या पिठात करायचं असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठात सुद्धा करू शकता. गव्हाच्या पिठात सुद्धा चांगल्या लागतात पुऱ्या, ह्या खूप छान लागतात. अशा झाल्या ह्या स्वीट बनाना पुरी.